Welcome, Mr. Bruin. Have a seat, please. You must be here for a reason, I suppose. But first, what can I offer you? We do not have tea. Is milk okay with you? Thank you, Master Tilak. I have come here because I want some information. Ask. If I have the information you need, I will definitely help you. I just want to know, you have known that Chapekar's other brother was also caught. You must be aware of this news, right? I want detailed information about these brothers. माफ करा, मिस्टर ब्रुइन. या प्रकरणात मी तुम्हाला काहीही मदत करू शकेन असे मला वाटत नाही. एकतर या खुनाबद्दल कुणीही येऊन मला माहिती देईल अशी काही शक्यता नाही. एक दुसरे म्हणजे या खुन्यांशी माझा काडी मात्र संबंध नाही. आणि जर कुणी मला या विषयावर काहीही माहिती दिलेली असेल तरी मी ती तुम्हाला देण्याची सूत्राम शक्यता नाही. Mr. Tilak, please try to understand this. मिस्टर ब्रुइन, हे पहा, ज्याने कोणी हा खून केला असेल त्याला शिक्षा होणं न्यायोचित असेलही. परंतु मी काही तुमचा गुप्तहेर नाही, ते माझे काम नाही. आणि जरी कुणी या संबंधी मला काही माहिती दिली असेल तरी मी ती तुम्हाला देणं हा त्या व्यक्तीचा विश्वासघात नाही का? ती माझी प्रकृती नाही ब्रुइन साहेब. त्यामुळे तुम्ही तुमचे काम करा, मला माझे करू द्या. All right, Mr. Tilak. मिस्टर ब्रुइन, आणखी एक, मी काही तुमच्या कामाआड येणार नाही, कारण माझा कायद्यावर विश्वास आहे. आणि या एका घटनेमुळे पुणे शहराच्या नावावर काळीमा फासला गेलाय असं जे तुमचे लॅम्प साहेब म्हणतात ते देखील मला मान्य नाही. माझे मत निराळे आहे. आणि ते मत काय हे काही मी तुम्हाला सांगायला बांधील नाही. या आता. I'm sure that Tilak is not completely involved in this case. But I'm sure he is aware. He won't say that easily. We already have taken him into custody and released him on bail once. But now? Now what? Now we will charge him for treason. And the sedition case has to be set up in the session court. Prepare for it. साधे त्रैराशिक मांडून सुटणारे गणित आहे. हा एवढा लांबचा घास कशाच घेतोस? पुन्हा सोडव, त्याशिवाय पुढचे गणित नाही. थांबा, मी बघतो. बघ जा. दादा, पोलीस आले. आईकडे जा.
काळजी घे. येतो. Mr. B.G. Tilak, you are charged with the Indian Penal Code, Section 124A, under treason. Do you want to say anything about your charges? My lord, I have always supported the government and cooperated with them. Not only this, but I have also insisted other Indian leaders to cooperate with the government in fighting the plague. And this has been noted by the government officials also. प्लेग थोपवण्यासाठी आम्ही समित्या स्थापन केल्या. प्लेग उपचार रुग्णालयांमध्ये स्वस्तात जेवणाची सोय केली. लोकांना तक्रार करू नका, काम करा असे आवाहन केले. हा जर राजद्रोह असेल तर सर्वसामान्य इंग्रजीपेक्षा आंग्ल भारतीय शब्द संपत्ती सर्वांगीण आहे असे मला वाटते. त्यामुळे मी किंवा माझ्या वृत्तपत्राने लोकांमध्ये रोष उत्पन्न करण्याचे काम केले हा आरोप अन्यायी आहे. एकीकडे हे चित्र आणि दुसरीकडे जनतेकडून येणारी गाऱ्हाणी, तक्रारी साधार असल्याची चित्र प्रत्यक्ष डोळ्याला दिसत असताना एक जबाबदार नागरिक म्हणून, पत्रकार म्हणून मला शांत राहणे शक्य नव्हते. प्लेग प्रतिबंधक उपायांची कठोर अंमलबजावणी, अनाठायी अंमलबजावणी होत असल्याने जो रोष उत्पन्न होतोय त्याला देशी वृत्तपत्रांमधील लिखाण कारणीभूत आहे हे म्हणणे चूक आहे. न्यायमूर्ती बदरुद्दीन तय्यबजी यांनी मला जामीन मंजूर करताना सांगितले होते, वर्तमानपत्रांमधील जे लेख राजद्रोही किंवा प्रक्षोभक असतील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी विद्यमान कायदा पुरेसा आहे. तर विद्यमान कायद्यानुसार सरकारवर कितीही कठोर टीका झाली तरी जोवर सरकार विरुद्ध जनतेमध्ये हिंसाचाराची भावना किंवा सरकार बेकायदेशीररित्या उलथवून टाकण्याची चिथावणी जात नाही तोवर अशी टीका राजद्रोही मानता येणार नाही. इंग्रज कायद्याने आम्हाला जी सवलत दिली आहे तिचे अतिक्रमण न करता आमच्या देशबांधवांना जी दुःख भोगावी लागतायत त्याबद्दल त्यांच्या मनात जागृती निर्माण करावी आणि त्यासाठी कायदेशीर दाद मागण्याचे मार्ग त्यांना दाखवून द्यावे हे आमचे काम. आणि केसरीकरांनी हे काम चोख बजावलेले आहे. Order, order. इंग्रज राज्य नष्ट व्हावे किंवा त्यांच्यावर जुलूम होऊन त्यांचा अपमान व्हावा असा केसरीकरांचा कधी हेतू नव्हता आणि तशी इच्छाही नाही. होय, परंतु इंग्रजी राज्य छत्राखाली आमच्या लोकांना अधिक हक्क मिळावेत, त्यांचा उद्धार व्हावा ही मात्र आमची नक्की इच्छा आहे.
एतद देशांवर कोणतेही जुलूम होत असतील तर त्याविरुद्ध आवाज उठवण्यावाचून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही. Order, order. Prosecution, now you may proceed. My lord, creating hatred against the government established in accordance with the law, creating dissection or contempt or making such an attempt is the main formula for the crime of sedition. And that's why I request Mr. B.J. Tilak to be punished for the crime of sedition. Thank you, my lord. We agree with the government's argument that Mr. B.G. Tilak supported the killing of Afzal Khan by Chhatrapati Shivaji Maharaj during the celebration of Shiv Jayanti on June 12, 1897, and that the Charpekar brothers assassinated Rand and Iris. This is why the court is convicting Mr. B.G. Tilak as a criminal under the charge of Rajdrah. जून 1897 रोजी शिवजयंती उत्सवात शिवरायांनी केलेल्या अफजल खानाच्या वधाचे समर्थन केले. त्या भाषणाने प्रेरित होऊन चापेकर बंधूंनी रँड आणि आयस्ट यांचा खून केला हा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात आला. त्यांच्याशी न्यायमूर्ती स्ट्रॅची यांनी आपण सहमत असल्याचे म्हटले. स्ट्रॅची यांनी ही पार्श्वभूमी ज्युरीला सांगितली. ज्युरींनी 6 विरुद्ध 3 मतांनी टिळकांना दोषी ठरवले आणि न्यायमूर्ती स्ट्रॅची यांनी टिळकांना 18 महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. भामा, भामे,
भामे, मला तुझ्या मदतीची गरज आहे. तू आपल्या घरासाठी खंबीरपणे उभी राहशील ना? तसा शब्द दिलायस तू मला. तू खंबीर उभी राहिलीस तरच मला माझे काम करता येईल. करशील ना इतकं माझ्यासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या घरासाठी? काय वडिलांप्रमाणेच निबंध लेखन चाललंय वाटतं. महाराज आहेत ना घरात? त्यांना सांग तात्यासाहेब नातू आलेत म्हणून. दादा दादा आहेत घरी, बोलवतो त्यांना. पण तुम्ही त्यांना महाराज का म्हणता? ते तुला नाही कळणार, अजून तू लहान आहेस. अहो मी आता 12 वर्षांचा झालोय. मी दादांचे अग्रलेखी वाचतो आणि त्यावर मी त्यांच्याशी चर्चाही करतो. असं आहे का? बर बर. नमस्कार तात्यासाहेब, आज कसं येणे केले? महाराज, आपल्या तालमीत शिष्य अगदी चांगलाच तयार होतो या. पण बरोबरच म्हणतोय श्री. महाराज वगैरे कशाला म्हणताय? बळवंतरावच ठीक आहे. उगाच हव्यात कशाला उपाध्या? अहो उपाध्या कसल्या? प्रेम आणि आदर आहे आपल्याबद्दल. अहो आपण राजमान्य राजश्री म्हणतो तेही आदरानच. तुम्हाला राजमान्य म्हटलेलं पटायचं नाही, पण तुम्ही आमच्यासाठी राजांसारखेच. ते काही असो, पण मला महाराज ही उपाधी नको. मुळात ते माझे काम नाही आणि महाराज ही उपाधी चिकटवून घ्यायची माझी इच्छा देखील नाही. मी पत्रकार आहे तेवढे पुरेसे आहे आणि तीच माझी ओळख असावी असं देखील मला वाटते. कारण ते माझं कर्म आहे आणि माणसाला कर्माने ओळखलं जावं असं आपलं माझं मत. या बसा. हो हो बसा. आजच्या भेटीचे काय प्रयोजन? आमच्या आजच्या भेटीचं प्रयोजन म्हणजे व्यापाऱ्यांचं एक शिष्टमंडळ आपल्याला भेटण्यासाठी उत्सुक आहे. आपली परवानगी असेल तर तसा निरोप देईन मी त्यांना. येऊ द्या, परवानगीचं काय त्यात. पण व्यापाऱ्यांचे माझ्याकडे काय काम? ही नवी कर व्यवस्था, त्याबद्दलच बोलायचंय त्यांना तुमच्या बरोबर.